चिचोक्या चल तिथे जाऊ. तिथं तिथं कशाला नग तिथे थांबू. अरे तिथे जाऊन बघू तर काय सुरू आहे. हा तू तिथे जाऊन खेळ ना. हा ये तो हीरा है, 52 खनी वाली. लेकिन ये खंडेराव के बच्चे की तरफ क्यों जा रही है? त्या बाळाजीरावांकडे कशाला चालले? चिचोक्या तू थांब इथेच. हवं तर बाळाजीरावांबरोबर खेळ. नग त्यांनी माझी दमनी घेतली तर. अरे घेतली तर घेऊ दे. खेळून झाली की देतील परत. हा मी जरा आत जाऊन येते. आमची दमनी माझे आमची माझे दमनी माझे माझे आमचे माझे 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 आमचे माझे 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 आमची खेळून झाले देणार ना पण. दमणीचा कप्पा माहितीये म्हणजे बाळाजीरावांना त्यात हार होत आहे माहित होतं. ही जादूची दमनी आहे. ही आमची जादूची दमनी होती. जादूची. दे मला दमनी. झालं ना तुझं झालं ना दे मला. अहो बाळाजीराव ही आमच्या चिचोक्याची दमडी आहे. नाही आम्हाला पाहिजे दमनी. बर बर चिचोक्या दे घ्या. आत्ताच विचारू का बाळाजीरावांना? बाळाजीराव या अगं तू इथं कशाला आली? अहो आमच्या चिचोक्याची दमडी घेतली बाळाजीरावांनी. देऊ टाक त्यांना आणि तू हो बाजूला. अगं त्या खेळणीवालीला पकडायला इथं सापळा लावलाय. तू मध्ये येऊन घोळ घालू नकोस. भाजी चिडायचं तुझ्यावर उग. काय खरं मी भाजी कोतवाल शिपाई सगळे नजर ठेवून आहेत बाळाजीरावांवर. तुझा पटकन नाही तर ती खेळणीवाली यायची नाही ना. चिचोक्या चल पटकन. मी तुला दुसरी दमडी आणून देत. चल. बाळाजीराव आता दमणी मिळाली ना. आता इथंच खेळत बसा. ती खेळणीवाली येणार तुम्हाला भेटाया. पण ते कधी येणार आहे? आम्हाला घरी जायचं. येईल आता. तुम्ही बस बस. बाळाजीराव त्या बाईने काही विचारलं का तुम्हाला? ती आमच्याकडे आमची दमणी मागत होती. ते धनी
अहो ते चिचुक्याची दावणी बाळाजीरावांनी घेतली होती, ती घ्यायला आलते, पण मी बरोबर सांगून घालवली त्यांना. हा, तिने काहीच विचारलं नाही. काय सांगणार होती का हिरा? मी आणू का लगेच तिला बोलून? नाही, थांबा. बाळाजीरावांना इथेच राहू दे. तुम्ही लक्ष ठेवा आणि मी सांगितल्याशिवाय पुढे यायचं नाही. बाळाजीराव बसा तुम्ही. हा, इथंच बसून खेळायचं. हा, दादाजी जी. या. स्वस्ति न इन्द्रो वृद्धशरवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. नमस्ते प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं भर्तासि. त्या चिचुक्याची दावणी बाळाजीरावांनी घेतली म्हणून हिरा बाळाजीरावांजवळ आलती. मी तिला सांगितलं तू थांबू नकस, नाही तर उगा तू तिलाच धरायचं. दादाजी त्या काय खेळणीवाली आहेत का त्यासनी धरायला? हा, हे बी बरोबर आहे म्हणा. त्वमेव केवलं हरतासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अवभक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवध्यातारम्. आना होता तो अब तक आ चुकी होती. बहुत चालाक औरत है. अब कोई नहीं आने वाला. चलो. शेवट पत्तर आलीच नाही. बहुधा आधीच तिला आपला मनसुबा कळला असावा. मग आता निघावं का आम्ही? आम्ही निघावं का आता? हो. बाळाजीराव, ओ बाळाजीराव, चला आपल्याला जायचं घरला. त्यांनी आपल्या खबरा खेळणीवाली पत्र कोण पोचवत तर नसेल ना? शक्यता आहे. आता इथून पुढे पूर्ण गुप्तता बाळगायला हवी आपल्याला. राजी महाप्रसादाच्या सोहळ्यासाठी काही खानसामे काशीवर येणार. तू त्यांना घ्यायला वेशीवरतीच. आणि हो, आपल्या तपासण्यांचा त्यांना कसलाही त्रास होता कामा नये असं नानाने निक्षून सांगितलं. जी
शिसुका कुठं? त्याची दमणी घेतली बाळाजीरावांनी म्हणून रुसलाय तो. मला वाटलं आज आपली गाठ भेटच होणार नाही. तुम्ही देवळात आलात तेव्हा मी कामगिरीवर होतो. कामगिरी कसली? खेळणीवालीला धरायसाठी आज आम्ही सापळा रचला होता, पण ती आलीच नाही. खेळणीवाली बी नाही आणि हार बी नाही. तो बाळाजीरावांकडे. तुम्हाला कसं माहित? असा माझा अंदाज. हा, तर तुम्हीच म्हणालात ना की खेळणीवाली येणार होती, मग ती हारासाठीच येणार ना. हा खरं आहे, पण ती आली नाही. बाळाजींकडे हार असता तर खेळणीवाली आली, पण ती आली नाही. म्हणजे एकतर तिला हार सापडलाय, नाहीतर पण बाळाजींकडे हार असता तर त्यांनी तसं सांगितलं असतं. मग आता पुढे काय करणार तुम्ही? मी बाळाजीरावांवर नजर ठेवणार. जर खरंच त्यांच्याकडे हार असेल तर आज नाही उद्या ती त्यांच्याकडे येणार. आली की कैद केलीस म्हणून समजा. चला येऊ काय? महाप्रसादासाठी काशीहून आचार्य येणार आहे. त्यांना येशून आणण्याची जिम्मेदारी कोतलने माझ्यावर सोपवली. तुमच्या फरीसेठनी एक जिम्मेदारी सोपवली आमच्यावर. तुमच्या त्यांना पुणे फिरवून आणायचं ना. मग तुम्ही काय ठरवलं? तुम्हाला विचारायचं होतं जाऊ की नको. मी कसं सांगू? ठीक आहे, मग जातो आम्ही सोबत. मी काय म्हणतो, जरा नीट विचार करा. कसला? नाही म्हणजे त्या दिवशी तुमच्या मनात नसताना फरीसेठने त्या अंड्यात मोहरा टाकली. हो, ते आवडलं नव्हतंच ना. हा तेच म्हणतोय मी. पण फिरवून आणण्यात काय गैर आहे? हा? बरोबर ना? असं कसं म्हणता? पुन्हा काय कोण बी फिरून आणत, त्यासाठी तुम्हीच कशाला पाहिजे? आणि तसं बी पुण्यात फिरण्यासारखं आहेच काय म्हणा. मला फक्त जाऊ की नको सांग. मी कसं सांगू ते तुम्ही ठरवा. चला येऊ का मी? जाऊ की नको तुम्ही ठरवा. मी गेले तर तुम्हाला आवडेल का? नाही म्हणजे तुम्ही नाही म्हणला तर मी पुन्हा फिरून आणीन की. बरं येऊ का मी? यशवर वक्ताला पोचायला पाहिजे. कोण? कुठं आलायस? कशासाठी आलायस? हम काशी से आए, महाप्रसाद की तैयारी. यहाँ बाजी कौन है? यात काय आहे? वो महाप्रसाद का सामान है. आणि यात वो मसाले. यहाँ बाजी का है? बाजी वो नाही इधर. बाजी ने बुलाया इधर. काय रे बाजी? हा तू बोलवलंस ह्या आचार्यांना? आचार्य नव? हो. हा महाप्रसादासाठी बोलवले. त्यांनाच नाही आलोय. तपासलं का? आता तपासलंय की जाऊ दे. ए
सोड रे अण्णा. बर चला. आजा आजा आजा. हाँ. माफ करना दोस्त, तुम्हारा प्यार किसी और के साथ बांट रहे हैं. हुजूर 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 असा अनर्थ कशासाठी? अहो कुठल्या प्रमादाची शिक्षा देता आहात आम्हाला? हम अगर सजा देते तो तुम यहाँ ना होते. और हमारी सजा का मतलब तुम बखूबी जानते हो भी नहीं वाले. मग त्या बाजीला का मोकळा सोडलेत हुजूर? अहो काशीहून महाप्रसादाची खीर बनवण्यासाठी खास खानसामे मागवले आणि बाजीला त्या सगळ्याची जबाबदारी दिली होत्या कोतवालांनी. हो बाजी तिथे असल्यास आपली कामगिरी कशी तडीत जाईल? आणि वरून आपण देणगीही दिली असंही आमच्या कानी आलं. कुछ ज्यादा ही सुनाई देता है तुम्हें. तसं नाही म्हणजे हुजूर, हो तो बाजी, हो हो खुद्द बाजी तिथे असला आणि त्याला थोडा जरा संशय आला तर आपणच आपल्या मृत्यूला आमंत्रण दिल्यासारखं आहे. महाप्रसाद की जिम्मेदारी लेकर मौत को न्योता हमने नहीं, बाजी ने दिया है. बाजी की निगरानी में महाप्रसाद का भोग चढ़ाना है ना उस कोतवाल को. ठीक है, ऐसा भोग चढ़ेगा कि सदियों तक लोग इस महाप्रसाद को भूल नहीं पाएंगे. म्हणजे हो आम्हाला काही समजलं नाही. नेमकं होणार काय आहे तिथे? इधर महाप्रसाद का भोग चढ़ेगा और उधर शनिवार वाड़ा की दीवारों पर बाल पेशवा का खून. मौत का तांडव होगा पूना में.